भांडूप पश्चिम भागात काल दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री भीषण अपघात झाला। भांडूप पश्चिम स्टेशन रोड या परिसरात इलेक्ट्रिक बस रिव्हर्स घेत असताना बसखाली अनेक जण चिरडले। या घटनेत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। भांडूपमध्ये झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर। भांडूप पश्चिम भागात काल दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करत मृतांच्या वारसांना 5 लाख आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल अशी माहिती दिली आहे। पक्षाचे मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि सहअध्यक्ष सोहेल सुभेदार यांच्या मान्यतेने बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक चर्चा करूनही भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही। त्यांच्या वैयक्तिक अहंकारामुळे आणि हट्टापायी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती तुटली आहे अशा शब्दात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे। मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या जागा वाटपाचा सस्पेन्स अखेर संपला असून दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत। भाजपला फेकलेल्या जागांवर शिवसेना लढत आहे। खासदार संजय राऊत यांची टीका। खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे। जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती ती शिवसेना आता भाजपनं फेकलेल्या जागांवर लढत आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे।